नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. या विशेष सदराच्या माध्यमातून समाजात कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील गणमान्यांशी आपण संवाद साधत असतो. आज आपण कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज नागपूर येथील प्रभारी प्राचार्य धर्मेंद्रजी तुरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचे नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. सर, असा काळ ज्यामध्ये इंजिनिअरिंग, डॉक्टर याला विशेष प्राधान्य होतं. या तुम्ही ज्या पिरियडमध्ये शिक्षण घेतलं, बॅचलर डिग्री केली, PG केलं, त्यामध्ये या सर्व गोष्टींना खूप वाव होता. शैक्षणिक क्षेत्राकडे तेही विशेषत्वाने ॲडमिनिस्ट्रेशनकडे वळतानाचा जो तुमचा प्रवास होता, तुमची जी वैचारिक बांधणी होती ती कशी झाली? मेडिकल आणि इंजिनिअरिंग या क्षेत्राच्या संदर्भात आजही समाजामध्ये एक वेगळी भूमिका आहे. आणि जसं आपण बघतो की समाजामध्ये ट्रेंड्स असतात आणि समाज त्या ट्रेंड्सच्या हिशोबाने चालत असतो. तर साधारणत आधीही आणि आजही इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं क्रेज आहे. पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रात गेल्यानंतरसुद्धा एक वेळ असं येतं की प्रत्येकाला असं वाटतं की पॉवर आणि पोझिशन ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण गेलो पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मीसुद्धा या क्षेत्राकडे म्हणजे स्पर्धा परीक्षांकडे वळलो. या माध्यमातून प्रशासनाच्या ज्या विविध जागा असतात त्या जागांसाठी आपण तयारी करावी आणि त्या अनुषंगाने मी या विषयाकडे ओढला गेलो. आणि त्याच विषयामध्ये मग मी लोकप्रशासन या विषयामध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मग त्याच विषयाचा प्राध्यापक म्हणून आता सध्या कार्य करत आहे. तर आपण जसं म्हटलं की या जर समाजामध्ये जे एक वातावरण आहे या विषयाला घेऊन एक वेगळी क्रेज आहे. पण ती क्रेज जरी असली आजही ती क्रेज कायम आहे. पण प्रशासन हा या सगळ्या गोष्टींचा सोल आहे, आत्मा आहे. प्रशासनाकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण सरकारची सगळी कामं या प्रशासनाच्या वतीने पार पडतात. सगळ्या महत्त्वाच्या जागा या प्रशासनाच्या म्हणजे सगळे अधिकार प्रशासनाला असतात. त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रात गेल्यानंतरसुद्धा एक वेळ अशी येते की आपण प्रशासनात गेलो पाहिजे, प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी झालो पाहिजे आणि समाजाची सेवा केली पाहिजे. प्रशासनिक अधिकाराचा वापर करून आपण समाजासाठी एक नवीन सेवेचं दालन उभं केलं पाहिजे, ही सगळ्यांच्या मनातील इच्छा असते. म्हणून आपण बघतो की डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, MBBS आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर, IITचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकांश विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांकडे वळतात आणि UPSCची तयारी करतात. तर जे क्रेज आहे ते प्रशासनाचं आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. नक्कीच ही क्रेज आता मागच्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, म्हणजे आधी जसं मुलगा जन्माला आला की आईवडिलांकडे एकच ऑप्शन होता, एकतर तो इंजिनियर बनेल, डॉक्टर बनेल. समाजात प्रतिष्ठित एक पद होतं ते शिक्षकाचं, तर ते किंवा वकील. आज ॲडमिनिस्ट्रेशनकडे बघण्याचा जो कल वाढला त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असेल असं वाटतं तुम्हाला? मुळात जसं मी म्हटलं की आपला समाज हा ट्रेंड्सच्या मागे धावतो. म्हणजे एक काळ असा होता की आपल्या समाजामध्ये प्रत्येकाला, जसं ग्रामीण पार्श्वभूमीचा विचार केला, मी ज्या भागातून येतो आहे गोंदिया, तर त्या भागातील पार्श्वभूमीचा विचार करता एक ट्रेंड असा होता की जुन्या याच्यामध्ये सगळ्यांना शिक्षक व्हावं. म्हणजे मी सुद्धा जेव्हा 12वी झालो तेव्हा मलासुद्धा शिक्षक व्हायचं म्हणजे हे होतं. मी DEDला प्रवेश घेण्यासाठी अर्जसुद्धा केला होता. तर तो एक ट्रेंड होता. त्यानंतर पोलीस भरतीचं ट्रेंड आलं, कधी आर्मीमध्ये जाण्याचा ट्रेंड आला, तसं कधी BComचं ट्रेंड असतं. तसंच म्हणजे स्पर्धा परीक्षाच्या संदर्भातलं सुद्धा एक ट्रेंड आता आपण आलेलं आहे असं आपण बघतो आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्राच्या संदर्भात विचार करता आजही मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इंजिनिअरिंगला, मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकलला प्रवेश घेतात. त्यासाठी आपण बघतो की 10वी नंतरचं जे विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे ते मुळात महाविद्यालयात होतच नाही. तर सगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात आणि फक्त नावापुरते महाविद्यालयात त्यांची नावं असतात आणि परीक्षा पास करण्यासाठी ते महाविद्यालयाचा वापर करतात. म्हणजे आजही या क्षेत्राचा क्रेज कायम आहे. पण मुळात सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलं, मेडिकल केलं, पण जेव्हा स्थिरतेचा मुद्दा येतो, कारण हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, त्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तुमचं इंजिनिअरिंग केल्यानंतर अपेक्षित आहे की तुला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळून जाईल. अपेक्षित आहे की तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्टार्टअप सुरू करू शकताय, किंवा डॉक्टर की MBBS झाल्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकताय किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेवा देऊ शकताय. पण हे सगळं करत असताना जेव्हा पॉवर पोझिशनचा विचार करतो आपण, तर ती सगळे पॉवर पोझिशन हे प्रशासनिक क्षेत्रामध्ये येतात. आणि जसं एक तहसीलदार असेल तर एक तालुका संपूर्ण त्याच्या अधिकार कक्षेमध्ये येतो. एक पोलीस अधिकारी असेल तर त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये जो पोलीस स्टेशन आहे त्याच्या अंतर्गत सगळी गावं त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये, जे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची जबाबदारी त्याच्याकडे असते. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याच्या अंतर्गत म्हणजे पूर्ण जिल्हा त्याच्या अंडरमध्ये येतो. तर जेव्हा आपण पॉवर आणि पोझिशनचा विचार करतो तर या सगळ्या बाबी फक्त प्रशासनिक अधिकाऱ्याकडे असतात. आणि म्हणून या क्षेत्रात पैसा जरी असेल, म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये पैसा जरी असेल, तरी अधिकांश लोकांचा कल हा प्रशासनात जाऊन स्वतःला स्थिर करण्याचा असतो.
आणि त्या क्षेत्रात एकदा स्थिर झाल्यानंतर तुम्हाला मान सन्मान, नाव, पद, प्रतिष्ठा आणि पैसा या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि म्हणून आज बदलत्या परिवेशामध्ये सुद्धा प्रशासकीय क्षेत्राकडे जाण्याचा कल हा कायम आहे, पुढेही तो राहणार आहे. प्रयत्न केलेत, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला प्रशासनामध्ये येण्याची संधी उपलब्ध व्हायची असेल तर त्याला 12वी नंतरच अशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका घेऊन त्यांनी अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यापीठाला म्हणजे प्रोत्साहित केलं. आणि आज आपण बघतो की अशा प्रकारचा अभ्यासक्रम चालवणारं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. तर डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेतून हा अभ्यासक्रम सुरू झाला. आणि आज मी ज्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहे त्या महाविद्यालयामध्ये बरेच विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी येतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न असतं की त्यांनी याच 3 वर्षात डिग्री आणि 3 वर्षातच स्पर्धा परीक्षांची तयारी करून या माध्यमातून यश संपादन करावं, प्रशासनिक अधिकारी व्हावं. जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा प्रत्येकाच्या नजरेमध्ये एक बाब असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की त्यांनी प्रशासनिक अधिकारी व्हावं. आणि त्याच भूमिकेतून तो इथपर्यंत येतो. आणि जसं आपण बघतो की जसं आपण म्हटलं की प्रशासनाकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोन काय, तर मुळात त्यांची जी आज नजर आहे म्हणजे प्रशासनामध्ये एक वलय आहे, प्रशासनाचं जे वलय आहे किंवा प्रशासनाची एक क्रेज जो आहे त्या क्रेजमुळे आज ते तिकडे आलेले आहेत. आणि त्यांना असं वाटतं की प्रशासनिक अधिकारी झाल्यानंतर आपल्याला बरेच पॉवर पोझिशन इथे मिळणार आहेत, मान सन्मान पद प्रतिष्ठा हे सगळं मिळणार आहे. कारण तुम्ही पैसा कमावू शकता पण त्यासोबत तुम्हाला जी मिळणारी पॉवर आहे ती फक्त प्रशासन देतं. म्हणजे उदाहरणादाखल एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांनी काम करून ते करोडचा पॅकेज घेऊ शकतात IITN झाल्यानंतर. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा जेव्हा पॉवर पोझिशनची गोष्ट येते तेव्हा जिल्हाधिकारी हा एक सुप्रीम बॉस असतो, सुप्रीम अथॉरिटी असतो. त्यामुळं त्याच्याकडे असलेली पॉवरची एका मल्टीनॅशनल कंपनीच्या सोबत आपण कम्पेअर करू शकत नाही. तिथे फक्त पैसा मिळेल पण इथे पैसा कमी जरी असेल तरी पॉवर पोझिशन जास्त आहे. आणि त्याच्यामुळे या गोष्टीचं एक वेगळं क्रेज आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. काही जी मूव्हीज आहेत त्याला कारणीभूत आहेत पाहिजे, तर हीच भूमिका घेऊन विद्यार्थी आमच्याकडे येतो. त्याच्यामुळे त्याचा याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन आज जरी म्हणजे करिअर म्हणून जरी नसेल तरी एक क्रेज म्हणून आहे, पण पुढे त्याला तो करिअर म्हणून स्वीकारतो. आणि जसं आपण दुसरं म्हटलं की नागरिकाचा याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन काय आहे, तर नागरिकांचा दृष्टिकोन प्रशासनाकडे पाहायचा थोडासा भिन्न आहे. प्रशासन ही सर्वार्थाने म्हणजे सर्वंकष बाब आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा कुठे ना कुठे संबंध येतो. म्हणजे व्यक्ती जन्मापासून मरणापर्यंतची त्याची जी पूर्ण चाकोरी आहे ज्याला आपण जीवन म्हणतो ही प्रशासनाच्या अंतर्गत तो पूर्ण करतो. म्हणजे व्यक्ती जन्म झाल्यानंतर त्याला बर्थ सर्टिफिकेटसुद्धा प्रशासन देतं आणि व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याला त्याचा डेथ सर्टिफिकेट हा व्यक्ती हयात नाही हे सुद्धा त्याला प्रशासन देतं. म्हणजे त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही प्रमाणित करायचं काम प्रशासन करतं. किंबहुना माझी आयडेंटिटी काय आहे हे सुद्धा प्रशासन सांगतं. म्हणजे माझं नाव काय, तर मी स्वतः सांगून उपयोग नाही, प्रशासन मला आयडेंटिफाय करतं, माझ्या नावाचं सर्टिफिकेट देतं आणि त्या नावाने मी ओळखला जातो. म्हणजे आपल्या समाज जीवनाचा प्रत्येक भाग हा प्रशासनाशी निगडीत आहे, प्रशासनाच्या बाहेर काही नाही. त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाशी निगडीत असल्यामुळे प्रशासनाशी निगडीत तुमच्या सगळ्या अपेक्षा असतात. आणि मला असं वाटतं की सामान्य नागरिक हा प्रशासनाच्या बाबतीत खूप आशाभूत आहे. त्याला असं वाटतं की त्याचा जीवनाचा संपूर्ण जो भाग आहे तो प्रशासनाशी निगडीत असल्यामुळे प्रशासन हा त्याच्या सगळ्या अपेक्षांचा केंद्रबिंदू आहे आणि याच पार्श्वभूमीवर तो प्रशासनाकडे बघतो असं मला वाटतं. नक्कीच सर. या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही सांगितलं की आकर्षण हा केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात. त्याचा विपर्यास नंतर वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल, म्हणजे कोणाला आवड निर्माण होत असेल किंवा कोणाची मुळात तशी इच्छा असेल असंही होऊ शकतं. पण खूपसे विद्यार्थी आज जर बघितलं तर याकडे बघण्याचा जसं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठेवून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कम्पॅरेटिव्हली पदांची संख्या ही खूप अल्प आहे. म्हणजे काही 0.1% वगैरे अशी 1% 2% अशी पदांची संख्या असते आणि त्याला अपेक्षित म्हणजे तयारी करणारे अभ्यास करणारे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर ती जी विद्यार्थी आहे 98% विद्यार्थी ही जेव्हा त्या परीक्षेमध्ये पास होत नाही किंवा पुढे जात नाहीत तेव्हा ती खूप मोठ्या प्रमाणात डिमॉरलाइज होतात, कारण त्यांनी आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा जो काळ असतो तो या गोष्टीसाठी दिलेला असतो, या परीक्षेसाठी दिलेला असतो. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? मुळात ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेत जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि हे एक मोठं दालन आहे UPSC आणि या माध्यमातून प्रशासनाच्या विविध जागांसाठी आपण तयारी करत असतो. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर दर वर्षाला ॲव्हरेज 10 ते 12 लाख विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी म्हणजे आवेदन करतात. पण जर पदांचा विचार केला तर वर्षाला साधारणतः 900 ते 1200 इतक्याच जागा म्हणजे त्या ॲव्हरेजमध्ये कधी 900, 1000, 1100 याच ॲव्हरेजमध्ये पोस्ट दरवर्षी भरल्या जातात. त्यातही वेगवेगळे कॅडर्स असतात म्हणजे IAS, IPS, IRS, IES, IIES
असे वेगवेगळे कॅडर्स असतात. त्यामुळे प्रत्येक कॅडरला जाणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या ही मर्यादित आहे. मग जे जास्त परिश्रम करतील अशा विद्यार्थ्यांना रँक मिळतं आणि तेच विद्यार्थी ते येऊ शकतात. म्हणून या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जो मोठा वर्ग आहे त्यांनी पहिल्यांदाच या गोष्टीची मनामध्ये जाणीव ठेवली पाहिजे की हे एक मोठं दालन आहे आणि इथे उतरताना आपण सर्व तयारीनिशी उतरलो पाहिजे. यश मिळेलच ही अपेक्षा नाही, पण आपण यश मिळवायचा या अपेक्षेने जेव्हा उतरतोय तेव्हा त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी याला घेऊन गंभीर नसतात आणि त्यामुळं त्यांना यश मिळण्याचं प्रमाण हे कमी असतं. या परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा या परीक्षे जरी आपण यशस्वी झालो नाही तरी स्टेट PCSमध्ये तुम्हाला एक मोठी संधी असते, स्टाफ सिलेक्शनमध्ये मोठी संधी असते आणि UPSC हा एक मोठा महासागर आहे. जर मोठ्या समुद्रात जर तुम्ही पोहायला शिकलात तर स्वाभाविकपणे छोटे तलाव, डबकी, नदी याच्यामध्ये सहजतेने पोहू शकताय. आणि मला असं वाटतं की जो विद्यार्थी UPSCची तयारी करतो त्यासाठी जर तो UPSCमध्ये काही कारणास्तव यशस्वी होऊ शकला नाही तरी तो स्टेट PCSमध्ये किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने होणाऱ्या विविध परीक्षांसाठी पात्र ठरू शकतो, स्टाफ सिलेक्शनच्या वतीने होणाऱ्या परीक्षांमध्ये पात्र ठरू शकतो किंवा ज्या तत्सम परीक्षा असतात, ज्या स्पर्धा परीक्षा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, IBPS आहे, यासारख्याच्या विविध क्षेत्रातील परीक्षा आहेत, या परीक्षा तो सहज पास करू शकतो कारण त्याचा सर्वंकष अभ्यास झालेला असतो. त्यामुळं फक्त या क्षेत्रात करिअर करायचा हा विचार घेऊन आलेला जो विद्यार्थी आहे, पण काही कारणास्तव जर त्याला संधी मिळाली नाही तर या गोष्टीचा विचार करून सुद्धा त्याने पुढे आपलं अल्टरनेट ठेवावं जेणेकरून त्याला निराशा हाती पडणार नाही आणि त्याचं मोरल डाऊन होणार नाही. पण बऱ्याचदा विद्यार्थी असं असतो की मी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तर ही भूमिका जर ज्याची असेल तर त्यांनी सुरुवातीपासून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तयारी करावी. कारण इथे सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही, पण यश मिळतच नाही असंही नाही आहे. जे तयारी करतात असे 1000 विद्यार्थी दरवर्षी पास होतात. मग त्याची तुम्हाला रँक अपग्रेड करायचं सुद्धा संधी असते की तुम्ही पहिल्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला खालचं रँक मिळालं तर पुन्हा तयारी करून तुम्ही पुढच्या वेळेला त्याच्यापेक्षा मोठं रँक घेऊ शकता. बऱ्याचदा असं होतं की IRS मिळतं, मग अपेक्षा असते IASची, पुन्हा तयारी करतात, मग त्यांना IAS मिळतं. तरी तयारी करणारे की दुसऱ्या ग्राउंड आलेले लोक नाही, ते आपल्यापैकीच आहेत. आणि म्हणून इथे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा विचार करावा की जे यशस्वी होतात ते सुद्धा आपल्यापैकीच आहेत. म्हणजे कुठंतरी आपल्या प्रयत्नामध्ये आपण कमी पडतो जेणेकरून आपल्याला यश मिळत नाही. आणि जेव्हा आपल्याला यश मिळत नसेल तर एक अल्टरनेट बेससुद्धा त्यांनी शोधला पाहिजे. जसं स्टेट PCS आहे किंवा स्टाफ सिलेक्शन आहे, IBPS आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे. इथे सुद्धा क्लास 2 आणि क्लास 1च्या बऱ्याच परीक्षा असतात. त्या परीक्षांसाठी ते सहजतेने क्वालिफाय होऊ शकतात. आणि माझा असा विश्वास आहे की पॅरलली जर त्यांनी विचार केला तर या सगळ्या परीक्षा सुद्धा ते सहजतेने क्वालिफाय करू शकतात. नक्कीच सर. स्पर्धा परीक्षा देताना सातत्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, हेच सरांच्या बोलण्याचा एकंदरीत संदर्भ होता. याच प्रकारे आपण समाजात आपल्या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण कार्य करत असलेल्या गणमान्य व्यक्तींशी संवाद साधत राहणार आहोत. मी आकाश, नवराष्ट्र, नागपूर.